राम राम मंडळी, प्रीतीज 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर मंडळी, नवीन सबस्क्रायबर जोडत चाललेले आहेत आपल्या सबस्क्रायबर मंडळींमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये जोडत चालले आहेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नवीन सबस्क्रायबर यांचे। तर आपण आता एक नवीन ठिकाणी जाणार आहोत, ते म्हणजे बद्रीनाथ टेम्पल वसईमध्ये। हे दुसरं मंदिर झालेलं आहे, म्हणजे वसई विरारमध्ये 4 धामपैकी दुसरं मंदिर। पहिलं मंदिर आहे द्वारकाधीश मंदिर, ते म्हणजे आहे विरारमध्ये। तर तिथे पण पहिल्यांदा जाण्याची सोय नव्हती, आता तिथे खूप छान प्रकारे जाण्याची सोय झालेली आहे, रिक्षाची सोय आहे। तिथे कसं जायचं, काय जायचं, सगळं इन डिटेल मी माझ्या व्हिडिओमध्ये पहिलंच तुम्हाला दाखवलेलं आहे। तर आता आपण जात आहोत बद्रीनाथ मंदिरामध्ये। तर बद्रीनाथ मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही वसई वेस्टला उतरल्यानंतर तुम्ही रिक्षाने इथे सहजरित्या पोहोचू शकता। त्याचबरोबर ओला उबर इथे अवेलेबल तुमच्यासाठी आहेत। इथे बस अवेलेबल नाही, कारण की बसचा स्टॉप खूपच लांब असल्यामुळे तुम्हाला रिक्षाने किंवा तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने किंवा 2 व्हीलर 4 व्हीलरने तुम्हाला तिथे पोहोचता येऊ शकतं। इथे कार पार्किंग, त्याचबरोबर तुमच्या 2 व्हीलर पार्किंगसाठी खूप उत्तम अशी सोय आहे। तर हे मंदिर पाहायला विसरू नका, खूप सुंदर आणि अगदी हुबेहूब बद्रीनाथ टेम्पलचा रेप्लिका इथे निर्माण केलेला आहे आणि खूप सुंदर आहे पाहण्यास। कालच त्याचं उद्घाटन झालंय आणि मी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवलाच होता काल। खूप सुंदर उद्घाटन झालेलं आहे आणि खूप मंदिर सुंदर आहे, तुम्ही इथे पाहायला विसरू नका। आणि खाली जसा द्वारकाधीश मंदिराला मेडिटेशन हॉल आहे, तसंच ह्या मंदिराला सुद्धा मेडिटेशन हॉल आहे। तर इथे या, नक्की या आणि हे बद्रीनाथ टेम्पल तुम्ही नक्कीच पहा। आणि त्याचबरोबर नवीन सबस्क्रायबर मंडळींना मी सांगू इच्छिते की माझे जे व्हिडिओ आहेत ते तर तुम्हाला एंटरटेनमेंट करणारच आहेत, पण त्याचबरोबर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती असेल तर, जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असेल, पण नवीन सबस्क्रायबरना मी सांगू इच्छिते माझे जे व्हिडिओ आहेत ते सर्वात जास्त हे मंदिरांच्या रिलेटेड असतात, मंदिरांबद्दल माहिती असते। तर माझी आता जवळजवळ 150 मंदिरं कंप्लीट होत आलेली आहेत आणि सर्वात जास्त मंदिरं मी वसई, नालासोपारा आणि विरारमधली केलेली आहेत। त्यानंतर पाली, नंतर दापोली, खेड इथली सुद्धा मंदिरं झालेली आहेत माझी। अंबरनाथ, शहाड, विठ्ठलवाडी, उल्हासनगर इथली सुद्धा मी मंदिरं केलेली आहेत। त्याचबरोबर मंदिरं जी अंधेरीला वगैरे आहेत, बोरोलीला आहेत, त्याचबरोबर किल्ले, पालघरपर्यंत मी बहुतेक मंदिरं केलेली आहेत, पण ती पाहायला तुम्ही विसरू नका। त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी माझ्या व्हिडिओमार्फत तर देतच असते, त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ती माहिती देत असते। आणि त्याचबरोबर लोकेशन, जे लोक प्रायव्हेट व्हेकल घेऊन जाणार असतील तर त्याच्यासाठी लोकेशन सुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवत असते। आणि त्याचबरोबर वसई, नालासोपारा, विरारमध्ये होणारे जे काही इव्हेंट असते त्याची ऑलरेडी माहिती मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊन ठेवते, जेणेकरून तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल, तुम्हाला जर ते बघायला जायचं असेल तर तिथे तुम्ही ते जाऊ शकता। तर आताच मी एक शॉर्ट व्हिडिओ आहे जिथे फॉक आख्यान आहे, नक्की पाहायला जा, खूप सुंदर आख्यान असणार आहे। मागे एकदा झालं होतं, ते मला तुम्हाला दाखवता नाही आलं कारण की त्यावेळेला मी बाहेर गेली होती, पण ह्या वेळेला हे नक्की तुम्ही तिकीट काढून पाहायला जा। याची कॉस्ट आहे, जी फर्स्ट सीट असणार आहे ते 2,500 आहे, त्याच्यानंतर 1,500, 1,000, 500 अशी ह्या फोक आख्यानाची कॉस्ट आहे। तर तुम्ही नक्की जा, तिथे नंबर दिलेले आहेत, तुम्ही नंबरवरती कॉल करून तिथे तुम्ही ते फोक आख्यान बघायला जा। खूप सुंदर आणि अप्रतिम असणार आहे, तर नक्की जा वसईच्या चिमाजी अप्पा मैदानावर। तिथे ॲड्रेस आणि डिटेल तुम्हाला तर दिलेलंच आहे। तर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मंगळागौरीचे खूप सारे व्हिडिओ पाहायला भेटतील, पाककलेचे व्हिडिओ पाहायला भेटतील, त्याचबरोबर उखाणे स्पर्धा, आरती स्पर्धा आणि मोदक स्पर्धा, अशा खूप साऱ्या तुम्हाला इव्हेंट माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहायला भेटेल। त्याचबरोबर विरारमध्ये आणि वसईमध्ये जेवढे काही गणपती आणि नवरात्र उत्सव असतात, तिथले गणपती आणि नवरात्र सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर नक्की जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या सर्व चॅनलवर जाऊन हे सर्व व्हिडिओ नक्की पहा। तर चला, जास्त वेळ न दवडता चालू करूया आजच्या व्हिडिओला आणि जाऊया बद्रीनाथ मंदिरामध्ये। तर आम्ही गेलो होतो आमच्या प्रायव्हेट व्हेकलने आणि या मंदिराचा जो इव्हेंट आहे हा 2-3 दिवस चालू होता आणि आज होती त्याची प्राण प्रतिष्ठापना, म्हणजेच काल 22 एप्रिल 2026 रोजी याची प्राण प्रतिष्ठापना होती। आणि आम्ही गेलो होतो संध्याकाळच्या वेळी। तुम्ही पाहू शकता मंदिर किती सुरेख आहे आणि मंदिर फक्त पुढच्या भागात आहे आणि मागे सर्व हॉल्स आहेत तिथे, म्हणजे जर कोणाला लग्न वगैरे लावायचे असेल आय थिंक त्याच्यासाठी किंवा मेडिटेशन हॉल म्हणून पण वापर करणार असतील, तर ते आपल्याला पुढे कळेलच।
तर असं हॉल आहे आणि पुढे तुम्ही बघू शकाल खूप सुंदर आणि अप्रतिम असं हे मंदिर बनवलेलं आहे. हे बघा, आज सकाळीच ही जी प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि आपण आलो होतो संध्याकाळी इथे आणि थोडीफार दुकानं लागली होती. उत्तराखंड मित्रमंडळ यांच्या संस्थेने हे स्थापन झालेलं मंदिर आहे आणि हे मंदिर मी पहिलं सुद्धा पाहायला आली होती, पण तेव्हा त्याचं खूप काम चालू होतं आणि 12-15 वर्षहून अधिक काळ ह्या मंदिराला बांधकामासाठी गेला, कारण की खूप अडचणी आल्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलं होतं. तर तुम्ही पाहू शकता आता समोरून हे कसं दिसतं आहे. खूप सुंदर आहे आणि सुरेख मंदिर आहे. इथे जेवणाची वगैरे सोय होती, छान असं भजन सुद्धा इथे चालू होतं. ते थोड्या वेळानंतर आपण पाहणार आहोत. हा आहे इथे एंट्री गेट. चला आधी मंदिर पाहून घेऊया. सध्या आम्ही आलो तेव्हा कळलं की इथे जस्ट आत्ताच प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि संपूर्ण मंदिरामध्ये जे मूर्त्या होत्या त्या ज्या स्थापित झालेल्या आहेत आणि आता आरती चालू होत आहे. त्यामुळे चला आधी आरती पाहायला जाऊया. पण त्याआधी तुम्हाला मी दाखवू इच्छिते की हे मंदिर सर्वात आधी जेव्हा बांधकाम चालू होतं त्यावेळी आम्ही इथे गेल्या पावसाळ्यात आलो होतो तेव्हा खूप इथे चिखल होता आणि रस्ता सुद्धा नव्हता, पण आता इथे व्यवस्थित छान रस्ता झालेला आहे. इथे पाहू शकता उत्तरांचल मित्र मंडळ वसई यांच्या संयोजनाने हे बांधण्यात आलेलं मंदिर आहे. तर चला पाहूया आता मंदिर कसं तयार झालेलं आहे. खूप सुंदर अशा फुलांच्या माळ्या सोडल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकता मंदिराची अगदी नक्षीकाम खूप सुंदर रीतीने केलेले आहे. खूप बारीक बारीक डिटेल आहेत. तुम्ही हे खरंच मंदिर पाहायला या. आता मी तुम्हाला दाखवलेलं की हे मंदिर आधी कसं दिसत होतं आणि आत्ता कसं दिसत आहे आणि रात्रीच्या टायमात हे मंदिर किती सुंदर झगमगत आहे ते तुम्हाला थोड्या वेळातच दाखवणार आहे मी तुम्हाला. पण ह्याचं नक्षीकाम पाहून घ्या. खूप सुंदर अशा आहे ना तोरणांनी आणि रोषणाई केली होती सुंदर. आता आतून पाहूया मंदिर. नुकतीच आरती चालू झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला दर्शन भेटेल इथे मंदिरामध्ये बद्रीनाथ यांचे. पण लांबून थोडंफार दिसतं आहे. चला थोडंसं जवळून पाहून येऊया. या मंदिरामध्ये अजूनही काही मंदिर आहेत. ते म्हणजे गणपती बाप्पा छोटंसं मंदिर आहे आणि त्याचबरोबर इथे अंबेमाता आहे. खूप सुंदर असं रेखीव मंदिर आहे आणि अजून हनुमंताचं देखील मंदिर आहे. त्याचबरोबर आता इथे आलेले आहेत बहुजन विकास आघाडीचे लोकनेते माजी आमदार श्री हितेंद्र ठाकूर, म्हणजे सर्वांचे लाडके अप्पा दर्शन घेण्यासाठी आले होते. आता तुम्ही मंदिर आहे ना ते आतमधून व्यवस्थित पाहून घ्या. खूप सुंदर असं रेखीव मंदिर आहे. खूप मोठा असा प्रशस्त असा हॉल आहे आणि इथून दर्शन घेऊ शकता तुम्ही बद्रीनाथ यांचं. आज पहिलाच दिवस होता त्यामुळे गुरुजनांना कॅमेरा बंद ठेवायला सांगितले होते. आणि हे बघू शकता इथे गरुड आहे आणि इथून बद्रीनाथांचं दर्शन तुम्ही इथून घेऊ शकता. आणि इथे कार्यक्रम चालू होता, सुंदर कार्यक्रम होता. तर आपलं आता बद्रीनाथ यांचं दर्शन झालेलं आहे आणि आतून पूर्णपणे मंदिर पाहिलं आहे. खूप सुंदर आहे. मला आतल्या मंदिराहून सुंदर बाहेरचं जे कोरीवकाम आहे ते खूप सुंदर वाटलं. आतून मंदिरातून ज्या मूर्त्या आहेत त्यासुद्धा खूप सुरेख मूर्त्या आहेत. तुम्ही नक्की पाहायला या, इथे दर्शन घ्यायला या. आणि बाहेरून हे मंदिर बघा किती सुंदर दिसतं आहे. तुम्ही नक्की या, व्हिजिट करा या मंदिराला आणि एन्जॉय करा आत्ताचा व्हिडिओ. मला वाटलं होतं मंदिर ओपनिंगचाच पहिला दिवस आहे तर गर्दीमुळे दर्शन भेटणार नाही, पण दर्शन खूप सुरेख आणि सुंदर पद्धतीने झालं. तर तुम्ही देखील येऊ शकता आणि या मंदिराला व्हिजिट करू शकता.
वाटतं 4 दिवस होता आणि इथे हवन पूजन होत होतं. तर हे खाली बेसमेंटचा एरिया आहे, देवळाच्या खालचा एरिया, जिथे हवन पूजन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि इथे एक हॉल आहे. चला आता इथून बाहेर पडूया आणि लांबून तुम्हाला मंदिर परत एकदा दाखवते. तर ह्या मंदिराचा रेप्लिका उत्तराखंडमध्ये असलेल्या बद्रीनाथ टेम्पलसारखा अगदी एक्झॅक्ट बांधण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे मंदिराचं मित्रमंडळ आहे ते सुद्धा उत्तराखंड मित्रमंडळ म्हणून आहे. तर खूप सुंदर असा इथे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप मोठं आणि सुंदर असं अप्रतिम मंदिर आहे. तर नक्की तुम्ही पाहायला या इथे. आणि आता इथे दुकानंसुद्धा इथे मांडण्यात आलेली आहेत, तर आपण ती पाहूया. चला, खूप सुंदर मंदिर वाटतंय. आणि ह्या मंदिराचा अजून एक रेप्लिका आहे. आता हा झाला इकडचा वसई विरारमधला बद्रीनाथ टेम्पल, पण असंच एक मंदिर आहे खालापूर येथे बद्रीनाथ टेम्पल करून. आणि त्या मंदिराच्या बाहेर एक मोठी अशी शिवशंकर महादेवाची अशी मोठी मूर्ती आहे. तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन पहा. आणि इथे पाहू शकता आता छान इथे दुकानं लागलेली आहे. आणि उत्तराखंडची जी ज्वेलरी आहे आणि तिथे जे कल्चर आहे त्याचं कल्चर म्हणून इथे बघा काही दागिने, त्याचबरोबर टोपी वगैरे विक्रीसाठी ठेवलेले आहेत, शॉल्स आहेत विक्रीसाठी, तर तुम्ही इथून बाय करू शकता. आणि काही फुलांचे वगैरे सुद्धा आहेत, जे घेऊन तुम्ही देवळात जसं आपण फुलं घेऊन जातो हार फुलं, तसं इथे हार फुलांचे सुद्धा स्टॉल लागलेले आहेत, तर तुम्ही इथून बाय करून तिथे जाऊ शकता. तर आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे नवीन आहेत त्यांनी सर्वात जास्त सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येतच राहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.